माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या नावाची पाटी अजूनही दालनाबाहेर आहे। मुंडेंचा राजीनामा घेऊन आता 2 महिने उलटलेत। राजीनामा देऊनही पाटी का काढली नाही, या दालनाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। त्यांनी राजीनामा दिला, मात्र अजूनही मंत्रालयातील दुसऱ्या मजल्यावर 204 क्रमांकाचं दालन आहे, ज्या ठिकाणी धनंजय मुंडे मंत्रिपदाचा कारभार करत होते। त्या दालनाच्या बाहेर आजही धनंजय रुक्मिणी पंडितराव मुंडे मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणाची पाटी या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, त्यानंतर देखील आता जवळपास 1 ते 1.5 महिना उलटलेला आहे, मात्र अजूनही धनंजय मुंडे यांच्या पाठी जी आहे नावाची ती या ठिकाणी पाहायला मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खऱ्या अर्थानं मागील 6 महिने प्रकरण गाजलं। पावसाळी हिवाळी अधिवेशनात हे अधिवेशन गाजलेलं होतं प्रकरण। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात होती। भाजपचे आमदार सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत होते। वाल्मिक कराड यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप करत होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी होत होती। अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आणि धनंजय मुंडे मंत्रिपदावरून पायउतार झाले। तरी देखील आता मंत्रालयातील 204 क्रमांकाचं जे दालन आहे दुसऱ्या मजल्यावर तेथे धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी दिसते। त्यामुळे इतके महिने झाले राजीनामा घेऊन तरी देखील धनंजय मुंडे यांच्या नावाची पाटी का आहे असा सवाल आता उपस्थित होतो। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची ही पाटी कधी काढली जाणार असा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे। सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।